प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक गोपनीयतेचा अधिकार आहे. प्रांजल खेमलकरांच्या मोबाईलवरून सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया. तपासाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय असं रोहित पवार यांनी म्हटलं. रोहित पवार यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधलाय. मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याचा चाकणकर यांनी दावा केलेला होता. त्यानंतरची ही प्रतिक्रिया समोर येते आहे. आजच आम्ही पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलेले आहे. यामध्ये SIT स्थापन करावी यासाठीचं पत्र आजच दिलेलं आहे. त्याच्यामुळे SIT निश्चितपणाने ते स्थापन जर झाली तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल आणि याच्याही पुढे जाऊन ज्या मुली यामध्ये आहेत ज्यांचं लैंगिक शोषण झालंय त्यांना खऱ्या अर्थानं संरक्षण मिळेल आणि इथून पुढे अशा पद्धतीची मानवी तस्करी होणार नाही. हे फार मोठं रॅकेट आहे. हे रॅकेट उघडकीस येईल जेणेकरून इथून पुढे त्या घटना घडणार नाहीत आणि म्हणून SIT स्थापित होणं फार गरजेचं आहे. या फोटोमध्ये खेमलकर दिसतात का इंडिव्हिज्युअल मुलींचे फोटो आहेत? म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये खेमलकर स्वतः आहे. रोहिणीताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. रोहिणीताईंचा नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. या देशामध्ये राईट टू प्रायव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे कुणाचाही मोबाईल म्हणजे तुमचा, माझा, तुमच्या कॅमेरामॅनचा, बगरे सरांचा, यांचा हा जर पोलिसांनी घेतला तर तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो, कुठल्या व्यक्तीला दाखवू शकत नाही. हा देशाचा आणि सरकारचा कायदा आहे. आता ते भूमिका घेत असतील आणि हा जो प्रांजल नावाचा व्यक्ती आहे त्यांनी जर काही चुका केल्या असतील तर खडसे परिवाराला सुद्धा सांगितलेलं आहे की त्या विषयाच्या बाबतीत त्याच्यावर जी कारवाई करायची ती करा. आता त्या विषयाला धरून तुम्ही जेव्हा मोबाईल बघितले, त्यांचं काही डॉक्युमेंट्स बघितले, त्यानंतर तुम्ही हा जो तपास आहे जो दुसऱ्या डिरेक्शनकडे घेऊन जात असता आणि त्याच्यामध्ये जर कायदा व सुव्यवस्थेचं नाहीतर काही चुकीच्या गोष्टी सापडल्या असेल तर त्याला वेगळे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही सुरू केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते चुकीचे असतील तर जी कारवाई तुम्हाला करायची ती तुम्ही करा.